पुढची रेसिपी काय आहे? आता दुधी वालाची गोडी आमटी. दुधी वालाची गोडी आमटी. हे काय नवीन, म्हणजे हे कसं काय सुचलं तुम्हाला? जे आपण तिखट मीठ घालून करतो ना, तसंच आता त्यात हळद वगैरे घालायची नाही. त्याच्यामुळे पांढरी, यालाच लोक बाहेरचे लोक स्ट्यू म्हणतात. स्ट्यू म्हणजे ते व्हाईट काहीतरी आलं पाहिजे ना, म्हणून ते गोडी आमटीमध्ये हिरवी मिरची घालून केली की ती व्हाईट होते, आणि नाहीतर मग लाल मिरची घालून केली की लाल ह्याचे होते. ओके ओके. मग आता आपण ते बघूया. मला साहित्य सांगता काय काय? हो, हे वाल आहेत, वाल, दुधी आहे, दुधी, नारळ आणि ओली मिरची आहे, ओके, तांदळाचं पीठ, धने, काळं मिरी, जिरं, साखर आहे, तूप आहे, हिंग आणि मीठ. ओके. आता मला सांगा, आपण आता साहित्यात हे आणि हे तुम्ही सांगितले नाही. हो हो. मग हे आहे का? ह्याच्यात काय काय? नारळ, ओली मिरची, नारळ, ओली मिरची, हे वाटण केलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं, थोडस तांदळाचं पीठ, साधारण 1-1.5 चमचा, 1.5 चमचा. ओके. फक्त मिक्सर मधून काढले. हो. आणि मीठ मीठ नंतर घालणार, पण ते चवीला घालून आणलेलं आहे. ओके. म्हणजे जितकं एक्झॅक्ट आपण आता करायचं, ते नंतर टाकायचं. आणि ह्याच्यात काय काय? आणि ते धने, जिरं आणि काळं मिरी, हे ते थोडस शेकवून त्याची पावडर करून आणली. बरं बरं बरं. ओके. साहित्य बघितलेलं. आता जाऊया आपण कृतीकडे. पण आता ही रेसिपी कुठे शिकलात तुम्ही? सासूबाई. आता साहित्य बघितलेलं, आता आपण जातोय कृतीकडे. काय करायचं मला सांगता का? आता हे वाल आणि दुधी आपण उकडून घेऊया. ह्याच्यात मध्ये टाकून सगळे घालू. बरं, ह्याच्यात आपण काही मीठ वगैरे काय घालायचं? थोडस मीठ टाकायचं वरती, म्हणजे फक्त चवी पुरतं. ओके. आणि साधारण किती वेळ लागतो याला? आता हे एक 5-7 मिनिटात शिटी येईपर्यंत उकळायला. ओके. थोडस मीठ टाका. आता झाकण लावते. आपल्याला 2-3 मिनिटं तरी लागतील ना? हो. शिट्टी वाजायला. चला, शिट्टी मिळाली का? शिट्टी मिळाली आपल्याला. ओके. आता काय बंद करू? बंद कर. अच्छा. आता उघडू? लगेच कसा उघडेल? बरं, आता काय करायचं? तोपर्यंत आपण ते तुमची फोडणी करून घ्यायची का? मग तुपाची फोडणी करून चालेल ना? हे काय, हे होईल तोपर्यंत आपलं हे होईल ना, थांबायला नको. किती? एक झाला ना. चालू नाही ना तिकडे? नाही, बंद सगळं. नाही करतायची नाही तो. जिरं घाला, म्हणजे वरून जरा दिसेल चांगलं. ओके. हे टाइम मॅनेजमेंट हे पाहिजे. म्हणजे आता हे होईपर्यंत आमचं तिकडे तुपाची फोडणी झाली सुद्धा. काढू? काढ. ओके. क्या बात है. ओके. आता काय, हे आपलं तयार झालेलं. आता ह्याच्यात काय करायचं? आता याच्यामध्ये ही पावडर घाला, मसाला. मसाला किती बघा? घाला. बस. आणि मीठ. गॅस लावून टाका खाली. बस. त्याच्यानंतर थोडी साखर, म्हणजे हरवसपणा. ह्याच्यामध्ये दुधी आणि वाल घेतलेले आहेत, म्हणजे जोड भाजी असते नेहमी. बरं. दुधीच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो का? दुधीच्या ऐवजी बटाटा चालतो घेतला तरी, किंवा आणि वालाच्या ऐवजी चण्याची डाळ चालते. नेहमी जोड भाजी असली ना की पचायला पण बरी असते, आणि पुरवठ्याच्या दृष्टीने पण बरं येतं ते. म्हणून नेहमी जोड भाज्या करायची. आता ह्याच्यात काय करायचं? आता हे याच्यात साखर घालायची ना. साखर घालायची. त्यात हिंग घालायचं म्हणाला ना? थोडा हिंग घालायचा याच्यामध्ये. आणि हे वाटण घालायचं. यात घालून टाका. आणि दुसरी पळी घेऊया का? घेतो मग. ओके. आता ह्याच्यात आपण ते घालायचं का? आता पळीने जरा ढवळून बघूया. हो 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 हो. आता फोडणी द्यायची.
तुपाची फोडणी. आता आपण आमटी तयार केली. परत एकदा वाफ द्यायची का कसं असं? आता बस बस ना, हे तयार झालं म्हणजे आता हे कशाबरोबर खाऊ शकतो? हे म्हणजे साधारणपणे भाताबरोबर जास्त चांगली लागते, नाहीतर मग आपण नेहमीप्रमाणे बोळी वगैरे कशावर खाल्ली तरी चालते. काय ह्या रेसिपीमध्ये दुधी आणि वाल हे शिजणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे उगाच धांगडधिंगा घाईघाई करू नका. काय घाईघाईने फार घोटाळा होतो. तुम्ही सगळं लिहून घेताना घाईघाई करू नका. काय तुम्ही काय लिहिता हे तुम्हाला नाही कळलं तर उपयोग काय? त्यामुळे शांतपणे लिहून घ्या साहित्य आणि कृती. दुधी आणि वालाची गोडी आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाल, दुधीचे तुकडे, खोबरं मिरचीचं वाटण, तांदळाचं पीठ, धणे, काळी मिरी, जिरं, साखर, साजूक तूप, हिंग आणि मीठ. कृती: ओलं खोबरं, मिरच्या आणि तांदळाचं पीठ एकत्र वाटून वाटण तयार करावं. धणे, जिरे आणि काळी मिरी भाजून त्याची पूड करून घ्यावी. गरम पाण्यामध्ये मीठ घालून वाल आणि दुधीचे तुकडे वाफवून घ्यावेत. उकडलेल्या वाल आणि दुधीच्या भाजीमध्ये धणे, जिरे आणि मिरपूड, मीठ आणि खोबरं आणि मिरचीचं वाटण घालावं. तुपामध्ये जिरं आणि हिंगाची फोडणी करून ती ह्या आमटीत घालून ती उकळवून घ्यावी.